चला तर मंडळी, मटार सीझन संपण्या अगोदर ही चमचमीत भाजी एकदा नक्की करून बघा. या पद्धतीने जर ही भाजी बनवायला एक चपाती जास्तीचीच खा. चला तर मग या नेहमीच्या आलू मटर भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूया. थोड्याशा हटके पद्धतीने आज आपण ही भाजी करणार आहोत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्याच्या स्टेप्स. रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे संपूर्ण रेसिपी तुम्हाला परफेक्ट अशी समजेल. यासाठी आपण एक मोठा बटाटा साल काढून त्याचे मी क्यूब करून घेतलेत. त्यानंतर घेतलं एक वाटीभर ओला ताजा मटार. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, वाटण्यासाठी कोथिंबीर, आलं, लसूण, भाजीमध्ये वरून घालण्यासाठी परत कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली. आता सगळ्यात महत्त्वाचा मसाला तयार करायचा आहे. यासाठी पॅनमध्ये 4 चमचे तेल गरम करायचं. यावरती एक मोठा उभा पातळ चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा छानपैकी परतवून घ्यायचा. ट्रान्सपरंट कलर येईपर्यंत परतवून घ्या. चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर शिजतो. नेहमीच्या भाज्या त्याच पद्धतीने आपण बनवत असतो. परंतु थोडेसे वेगळ्या पद्धतीने केल्या ना, तर नेहमीच्या भाजीची चव कितीतरी पटीने छान होते. ही आलू मटर भाजी अशीच आहे. आपण नेहमीच आलू मटर भाजी बनवत असतो. ही प्रत्येकाच्या घरात होते. परंतु थोडासा वेगळा ट्विस्ट दिला, थोडेसे हटके पद्धतीने केले ना, प्रत्येक गोष्टीचा फ्लेवर थोडासा वेगळाच लागतो. चला, कांदा छान परतला गेला की यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा. इथे मी 3 जणांसाठी ही भाजी बनवते, त्यानुसार हे सगळं प्रमाण घेतले. एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो घेतला. त्याचबरोबर 8 ते 10 लसूण पाकळ्या, 5 ते 6 आल्याचे तुकडे, त्याचबरोबर ओलं खोबरं साधारण एक अर्धी वाटी असेल तरीही चालेल, किंवा तुकडे म्हटलात तर 10 ते 12 ओल्या खोबऱ्याचे तुकडे घ्या. ओलं खोबरं नसेल तर वाळलं खोबरं, सुकं खोबऱ्याचा खिस वापरला तरीही चालेल. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर सगळं काही या कांदा टोमॅटोबरोबर छानपैकी परतवून घ्यायचं. या सगळ्या गोष्टी या स्टेजला छान भाजल्या गेल्या ना, की त्याचा फ्लेवरही तेवढाच छान येतो. चला, सगळं सगळं साहित्य छानपैकी भाजून थंड करून घेतले. आता मिक्सर जारमध्ये घालून ह्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. यामध्ये पेस्ट करताना थोडंसं पाणीही घालायचं, म्हणजे अगदी स्मूथ अशी याची पेस्ट तयार होते. आता नेहमी आपण वाटण अगोदर तेलावर परततो, मसाला बनवतो आणि नंतर यामध्ये बाकीचं साहित्य म्हणजे बटाटा वाटणा घालतो. परंतु आजच्या स्टेप थोड्याशा वेगळ्या असणार आहेत. म्हणून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळ्या स्टेप अगदी परफेक्ट अशा तुम्हाला समजतील. थोडंसं पाणी घालून छानपैकी हे वाटण करून घेतले. वाटण तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं मऊसूद असं झालंय. आता पॅनमध्ये परत एकदा तेल गरम करून घेतले. आता तेल मी थोडंसं जास्तीचं घेतले. साधारण एक 6 ते 7 चमचे तेल घालून घ्यायचं. त्यावरती हा बटाटा घालायचा आणि बटाटा तेलावरती अगदी छान असा शॅलो फ्राय करायचा. बटाटा अगदी हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तेलावर परतवून घ्यायचा आहे. यामुळे ना बटाटा यामध्ये छान शिजतो. पाणी कमी घालावं लागतं. त्यामुळे भाजी तर चवदार होतेच, परंतु बटाटासुद्धा खूप टेस्टी होतो तेलावरती त्याला शॅलो फ्राय केल्यामुळे. अगदी लो फ्लेमवर करा. त्यामुळे बटाटा आतपर्यंत छान शिजतो आणि वरूनसुद्धा रंग खूप छान येतो. चला, 2 ते 3 मिनिटं मी इथे छानपैकी याला शॅलो फ्राय करून घेतलं आहे. शॅलो फ्राय करत असताना गॅस आवर्जून कमी ठेवा. अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती याला हलकंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कलर हलकासा चेंज झाला आहे बटाट्याचा. पूर्ण जो पांढरा शुभ्र पिवळसर पांढरा शुभ्र होता ना, तो हलकासा गोल्डनिश झाला आहे. कडा छानपैकी सोनेरी रंग यायला लागला होता. चला, आता करून घ्यायची फोडणी. यासाठी राहिलेल्या तेलामध्ये जिरी, मोहरी आणि हिंगाची खमंग फोडणी घालायची. मी परत एक्स्ट्राचं तेल घातलं नाही आहे. बटाटा शॅलो फ्राय केल्यानंतर जे तेल राहिलं होतं ना, त्यामध्येच ही फोडणी करून घ्यायची. जिरे, हिंग, मोहरी, त्याचबरोबर कढीपत्ता, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा धना पावडर आणि 1 चमचा काळं तिखट घालून घेतले. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्ही किती स्पायसी भाजी खातात त्यानुसार तुम्ही मसाले वाढवू शकता किंवा कमीही करू शकता. आता या मसाल्यांवरतीच हे वाटाणे घालून घ्यायचे आणि वाटाणे मसाल्यावरती 2 मिनिटं परतवून घ्यायचे. आता सगळ्यात महत्त्वाचं, मसाले करपू नयेत म्हणून गॅस लो ठेवा आणि वाटाणे लगेच घाला. म्हणजे वाटाणे परतेपर्यंत मसाले परतले जातील, मसाले करपणार नाहीत. त्यानंतर घालायचे चवीप्रमाणे मीठ. जेवढं काही भाजीला तुमच्या अंदाजाने क्वांटिटीनुसार मीठ लागणार आहे ना, ते वाटाण्यामध्ये घाला. यामुळे वाटाणा लगेच शिजायला सुद्धा मदत होते. वाटाणा छान सॉफ्ट होतं, त्यामुळे मसालेही खाली करपत नाहीत, हलकंसं त्याला पाणी सुटतं. मसाले आणि वाटाणे परतले गेले की यामध्ये हा शॅलो फ्राय केलेला बटाटा घालून घ्यायचा. बटाटासुद्धा सगळ्या मसाल्यामध्ये 2 मिनिटं परतवून घ्यायचं. आत्ता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे ते आपण केलेलं वाटण. वाटणाचं सगळं साहित्य आपण अगोदर भाजून घेतलंच होतं, त्यामुळे त्याला मी तेलावर परत भाजलं नाही आहे. छानपैकी मसाल्यांमध्ये बटाटा आणि वाटाणा छान फ्राय करून झाला, छानपैकी परतवून झाला की नंतर हे वाटण घालायचं. वाटण आता इथे मात्र छान परतवून घ्यायचं. अगदी वाटणातलं पूर्ण मॉइश्चर निघून जाईपर्यंत, आपण जे काही पाणी घातलं होतं वाटण वाटताना ते संपूर्ण निघून जाईपर्यंत इथे परतवून घ्यायचं. यामुळे मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर आपल्याला भेटतो आणि वाटण अगदी खरपूस असं परतलं जातं. या एका स्टेपमुळे सुद्धा या भाजीची चव वाढते. त्यामुळे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे वाटण परतलं गेले, पूर्ण यातलं मॉइश्चर निघून झाले. आता सगळ्यात शेवटी जी कोथिंबीर आपण वरून घालण्यासाठी ठेवली होती ना, ती घालून घ्यायची. भरपूर अशी कोथिंबीर घाला. ताजी कोथिंबीर बाजारामध्ये भरपूर उपलब्ध आहे, त्यामुळे त्याचा
फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. चला कोथिंबीर घालून छान परतलं गेलं की आता यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी. गरम पाणी घाला, थंड पाणी घालू नका. गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव आहे अशी राहते. मी गरम पाणी मिक्सर जारमध्ये घालून मिक्सर जारला जे काही वाटण राहिलं होतं ना, ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं आहे. आता व्यवस्थितपणे मी भाजी एकसारखी मिक्स करून घेते. वरून 1 चमचा कसुरी मेथी हातावरती छान कुस्करून घालून घ्यायची. आता भाजी झाकण ठेवून आपण एक 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये घालायचं आहे त्याआधी अर्धा चमचा गरम मसाला. गरम मसाला सगळ्यात शेवटी घातल्यामुळे मसाल्याचा फ्लेवर आहे असा राहतो आणि खूप छान फ्लेवर आपल्या भाजीला भेटतो. आता झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं बटाटा आणि वाटाणा छान शिजू द्यायचं या सगळ्या मसाल्यामध्ये. मटारसुद्धा आपले हलकेसे परतले गेले होते त्यामुळे ते निम्मे अर्धे शिजले गेलेत आणि बटाटा तर आपला बऱ्यापैकी शिजला होता फ्राय करताना, शॅलो फ्राय करताना. त्यामुळे खूप जास्त पाणी घालायची गरज नाही आणि खूप जास्त वेळही लागत नाही शिजायला. 5 मिनिटांमध्ये व्यवस्थितपणे तेवढ्या पाण्यामध्ये आरामात हा मटार आणि बटाटा शिजला जातो. पाणी मी अक्षरशः अगदी 1 कपभरच पाणी घातलं होतं. खूप जास्तसुद्धा पाणी घातलं नव्हतं. चला अगदी चमचमीत अशी आपली आलू मटर भाजी तयार झाली आहे. नेहमी त्याच पद्धतीची भाजी करण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही आलू मटर भाजी एकदा नक्की करून बघा. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, रोटी कशाही सोबत आरामात खाऊ शकता. ग्रेव्हीसुद्धा कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी आहे. म्हणजे चपातीबरोबर सुद्धा खाता येण्यासारखी आहे आणि भाकरीबरोबर सुद्धा खाता येण्यासारखी आहे. अगदी भाताबरोबर सुद्धा जरी तोंडी लावायला घेतली ना तरी भन्नाट अशी लागते. चला रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. हा मटार सीझन संपायच्या अगोदर तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशा चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली दिलेल्या बेल आयकॉनला हे क्लिक करा म्हणजे दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या आपल्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. तुम्हाला आणखी कोणकोणत्या रेसिपी माझ्याकडून बघायला आवडतील हेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपण त्यासुद्धा रेसिपीज नक्कीच बनवूयात. चला अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपल्या पेजला फॉलो करा. तिथंही दररोज खूप छान छान रेसिपी येत असतात. त्याही मिस करू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच चमचमीत आणि झणझणीत झटपट रेसिपीसोबत. धन्यवाद.